नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 2 मधील या ठिकाणी जाधववाडीचं ग्रामदैव श्री संत सावता महाराजांच्या मंदिरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून नेतृत्व केलेले त्या अश्विनीताई जाधव सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवार असलेल्या रुपालीताई अल्लाट सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माननीय संतोष दादा जाधव सुद्धा आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. प्रथम आपण संतोष दादांकडे जाऊयात. दादा, या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. अनेक उमेदवार त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. तसेच तुमच्या सौभाग्यवती सुद्धा पुन्हा या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत. कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय, काय? कांदा बोळा भाजी अवघी विठाई माझी या उक्तीप्रमाणे आज आपण संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलाय आणि येणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना निश्चितच या प्रभागाचं नेतृत्व करत असताना अश्विनी असेल, मी असेल, जनतेची मागील 8-9 वर्षापासून प्रामाणिक सेवा केली. या सेवेच्या बळावरतीच आम्ही जनतेसमोर जाऊन आमचा पेपर सोडवणार आहे. निश्चितच जनता आम्हाला पहिल्या मार्कामध्ये पास करणार अशी आम्हाला खात्री आहे. संतोष दादा, खरं तर निवडणूक ही तुमच्यासाठी काही नवीन नाही आणि ताईंसाठी, पण तरी सुद्धा याच्या आधी तुम्ही नेतृत्व करत होताना पक्ष दुसरा होता, आता राष्ट्रवादीमध्ये आहात. काय चॅलेंज वाटते, काय आव्हान? चॅलेंज तसं म्हणावं नाही शकणार, कारण की आपण जी विकास कामे केली त्याच्या जोरावरती आपण निश्चितच जनतेसमोर जाणार आहोत. मागील 8 वर्षापासून अनेक वेळा सर्वसामान्य जनतेचे काम करत असताना अडचणी आल्या, परंतु या अडचणींवर मात करून आज या ठिकाणी आम्ही मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून नागरिकांसमोर जात आहोत. चॅलेंज वगैरे काही म्हणता येणार नाही. विकास कामे केली त्याच्यामुळे चॅलेंज आमच्या समोर नाहीये. आता निवडणुकीला सामोरे जात असताना म्हणजे मागच्या तुम्ही 2017 ते 22 मध्ये नगरसेविका म्हणून ताईंनी नेतृत्व केलेलं आहे, तर आता या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणते प्लस पॉइंट ठरतील की जेणेकरून मतदार हे तुमच्या पारड्यामध्ये मतदान? निश्चितच ज्यावेळी 2017ची महापालिकेची निवडणूक जिंकून आल्यानंतर पहिल्यांदा अश्विनी जाधव व मी असेल महिला भगिनींना एक शब्द दिला होता की आपल्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील महिलांसाठी जी व्यायामशाळा आहे ती उभारण्याचा जो शब्द दिला होता तो सेक्टर 16 राजे शिवाजीनगर येथे आम्ही पूर्ण केलेला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पहिलं सुसज्ज वाचनालय, ज्या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक रोज सकाळी आपल्या कुटुंबापासून थोडं दूर जाऊन एक ठिकाणी विचाराची देवाणघेवाण करेल, यासाठी रिव्हर रेसिडेन्सी चौक येथे पिंपरी चिंचवड शहरातील पहिलं सुसज्ज वाचनालय आम्ही उभारलं. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याचप्रमाणे महिला सबलीकरणासाठी अनेक ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सबलीकरणासाठी त्यांना महापालिकेच्या माध्यमातून अनेक योजनांमधून कोर्सेस चालू करून दिले. त्या कोर्सेसच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या पर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत झाली व शहरातील पहिला एक आम्ही उपक्रम राबवला. त्यामध्ये प्रभागातील ज्या विधवा महिला आहे, कारण की खरं तर संक्रांत आल्यानंतर प्रत्येक महिला भगिनीचं सौभाग्याचं लेणं असतं, हळदी कुंकवाच्या माध्यमातून एकमेकींपर्यंत पोहोचायचं, परंतु आम्ही एक वेगळा निर्णय केला की ज्यांना समाजात उपेक्षित ठेवलं जायचं, ज्या विधवा भगिनी आहे आपल्या, त्या विधवा भगिनींना एकत्र येऊन त्यांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्याचं काम पहिल्यांदा पिंपरी चिंचवड शहरात आम्ही केलं. त्यामुळे या भागातील सर्व माता भगिनी असेल आणि ज्यावेळी अजितदादांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून ज्यावेळी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली, त्या लाडकी बहिणींसाठी आम्ही निश्चितच त्यांना जे कागदपत्रांची पूर्तता असेल पासून तर त्या लाडकी बहिणीच्या खात्यावरती पैसा जमा होतपर्यंत आम्ही त्या बहिणींबरोबर राहिलेले. त्यामुळे सगळ्या बहिणी आम्हाला निश्चितच या दोघी बहिणी असेल, बाकी वसंत भाऊ असेल, पॅनल असेल, सर्व विशाल भाऊ असेल, सर्वांनाच बहिणींचा आशीर्वाद मिळणार आहे. आता मला एकच म्हणायचंय की दोन्ही उमेदवार ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधात होत्या, आज सोबत बरोबरीने निश्चितच दोन्हींचा विजय खूप मोठ्या फरकाने होणार आहे. समोरील वेळ आली तर समोरील उमेदवाराचं डिपॉझिटही जप्त करण्याची आमची ताकद आहे. माझ्यासोबत अश्विनीताई, त्यांच्याशी आपण बोलूयात. ताई, काय निर्धार केला विजयाचा? लोकांमध्ये जात आहेत, कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय? खूप छान प्रतिसाद भेटतोय, कारण जे स्थान आपण 8-9 वर्षामध्ये लोकांमध्ये जाऊन
स्वतःच्या त्यांनी अगदी हृदयापासून आपल्याला जपलंय. आज तेच लोक सांगतायत की ताई तुम्ही प्रचाराला सुद्धा येऊ नका, विजय तुमचाच आहे. इथपर्यंत लोक अक्षरशः काही नागरिक रडून सुद्धा सांगतायत की ताई तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. येणाऱ्या 16 जानेवारीचा निकाल काय असेल? निश्चितच विजयाच असणार आहे. माझ्यासोबत रुपालीताई अल्लट सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. खर तर महिलांसाठी प्रामुख्यानं पुढे असणारा नाव म्हणजे रुपालीताई आहेत. ताई, प्रथम आपला आवाज न्यूज नेटवर्क मध्ये मनापासून स्वागत आहे. जनतेमध्ये जात आहेत, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे, काय सांगाल? नक्कीच जनता 2022ला निवडणूक लागणार होती, तेव्हापासून निवडणुकीची वाट पाहत आहेत. त्या अक्षरशः आम्ही त्यांच्यापर्यंत जाण्यापेक्षा ते आतुर झालेले आहेत आम्हाला मतदान करण्यासाठी. आणि आता फिरत असताना त्यांचा जो रिस्पॉन्स आहे किंवा त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते घरोघरी मिळत आहेत. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमचा विजय हा खूप मोठा विजय असणार आहे पिंपरी चिंचवड शहरामधला. कारण आमचे पॅनल मधले जे सगळे आहेत ते समाजामध्ये काम करणारे आहेत आणि प्रामाणिक काम करणारे आहेत, जनतेच्या हृदयातले उमेदवार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला येणाऱ्या काळामध्ये कुठला त्रास होईल असं आम्हाला वाटत नाही. नक्कीच आम्ही 4ही जण निवडून येऊ आणि प्रतिनिधित्व करू जनतेचं. खरं तर पहिलीच ही तुमची निवडणूक असणार आहे, पण ही निवडणूक लढत असताना तुम्हाला पाठिंबा सुद्धा महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काय विजन काय तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी? नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी कामं प्रलंबित आहेत ती पूर्ण करून घेणं, त्याच्यामध्ये आरक्षण असतील किंवा प्रभाग आता बऱ्यापैकी म्हणजे एरिया डेव्हलप होत आहेत. तर ज्या नवीन नवीन सुविधा टेक्नॉलॉजी अशी टेक्नॉलॉजी आपल्या प्रभागामध्ये आणून प्रभाग स्वच्छ आणि सुविधापूर्व असा बनवण्याचं विजन आहे. महिला भगिनींसाठी कामं करण्याचं विजन आहे. त्याच्यानंतर शिक्षणाच्या दृष्टीने पाहिलं तर आरक्षण आहेत ती डेव्हलप करून कमी दरामध्ये म्हणजे नाही का, आता आपण प्रायव्हेट शाळा पाहतो तर मुलांना त्या ठिकाणी 1,00,000-1.5 लाख अशा फीज आकारल्या जातात. तर कमी पैशामध्ये चांगलं शिक्षण कसं मिळेल विद्यार्थ्यांना याच्याकडे नक्कीच लक्ष देणार आहोत. खर तर हे दोन उमेदवार माझ्यासोबत होते. आता अश्विनीताई जाधव असतील, रुपालीताई अल्लट असतील, यांच्यासोबत आपण बातचीत केली. त्यांनी त्यांचं विजन मांडलेलं आहे आणि विजयाचा विश्वास सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळीसह मी लक्ष्मण दातखळे, आपला आवाज जाधववाडी.